हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे नितीन आणि वेलकम टू माय चॅनल. आज आपण बोलणार आहोत एक अशा चित्रपटाबद्दल जो फक्त मूवी नव्हता तर माझ्याकडे नॉस्टॅल्जियाने भरलेला एक यादोका पिटारा बनला. या मूवीचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठीमध्ये. हा मूवी ॲक्च्युली रिलीज झाला 1 जानेवारीला. पहिल्याच दिवशी मी हा मूवी पाहिला. बट आय नो आता खूप दिवस होऊन गेले, बट तरीसुद्धा मला असं वाटलं की या मूवीबद्दल आपण थोडंफार बोलावं, म्हणून आज हा रिव्ह्यू काइंड ऑफ रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. तर या मूवीचे डिरेक्टर आहेत हेमंत ढोमे. त्यांनी याआधी झिम्मा, फर्स्ट क्लास, दाभाडेसारखे उत्तम मूवी दिले आणि हाही मूवी त्यांनी तसाच उत्तम दिग्दर्शित केलं. ते या मूवीचे रायटरही आहेत. हेमंत ढोमेंनी खूप उत्तम स्टोरी लाईन लिहिले. त्यांचं डायलॉग आणि त्यांची ॲक्टिंगही अगदी उत्तम आहे. ॲक्टिंगबद्दल बोलायला गेलं तर ज्यात बरेच कलाकार आहेत, बरेच मराठीतले मोठे मोठे कलाकार आहेत. फॉर एक्झाम्पल सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, क्षितिजो, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम आणि ऑफकोर्स सचिन खेडेकर. ज्या मूवीची एक बेसिक स्टोरी लाईन म्हणायला गेलं तर ही मूवी एक नागाव, जे अलिबागमध्ये नागाव गाव आहे, त्या गावातल्या एका मराठी मीडियम शाळा आहे. सो ती शाळा खूप जुनी झाली आहे आणि ती शाळा पाडणार आणि तिकडे एक नवीन इंटरनॅशनल स्कूल उभी करणार. सो बिईंग अ मुख्याध्यापक ही इज व्हेरी मच अटॅच टू दॅट स्कूल. आणि सचिन खेडेकरना ती शाळा पाडू नाही द्यायचे आणि त्यासाठी ते काय करतात तर ते त्यांच्या काही जुन्या स्टुडंट्सला बोलवून घेतात. ॲज अ फेअरवेल आहे, शाळेचं फेअरवेल आहे असं सांगून. आणि ती मुलं जेव्हा येतात तेव्हा ते पहिले तर नॉस्टॅल्जिया, त्यांच्या शाळेचा तो जुना नॉस्टॅल्जिया आहे त्याच्यात ते एन्जॉय करतात, त्याच्यात सहल काढतात. अरे आपली शाळा पाडणार आहे त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? शाळेमध्ये असताना 10 तास डुंगणाला डुंगण लावून एकत्र बसायचो आपण. लहानपणी काय काय किडे केले त्यार आपण. मला बघ काय सापडलंय, बबनचं पहिलं प्रेम. तो चित्रपटामध्ये ॲक्टिंगच्या बाबतीत भाईसाब सगळ्या लोकांची ॲक्टिंग एकदम उत्तम. खास करून अमेय वाघ, भाईसाब काय जोक्स आहेत तुझे यार, म्हणजे प्रत्येक जोक त्याचे लँड करत होते. सचिन खेडेकरांची ॲक्टिंग फार उत्तम आहे. त्यांना जोडीला सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी आणि बाकीचेही कलाकार जे आहेत, क्षितिजो वगैरे, त्यांची ॲक्टिंग एकदम उत्तम. हा मूवी ज्या मूवीचा जो विषय आहे, थोडा मराठी भाषा, मराठी माध्यम शाळा ज्या आता अलिप्त होत चालल्या आपण म्हणू शकतो त्या, कारण की फारसे आपणही बघतोय, आपण सगळे लोक मोस्टली त्यांच्या मुलांना इंग्लिश मिडियम्सला टाकतात. आणि सो हा विषय तसा बघायला गेला थोडा पॉलिटिकल होऊ शकला असता किंवा थोडा प्रीची होऊ शकला असता. बट ओव्हरऑल मूवी बघताना तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की अरे यार हे काय भाषण देतोय, अरे हे काय असं उगाच नको ते प्रवचन देतोय, असं बिलकुल नाही वाटणार. हा मूवी ओव्हरऑल त्याच्या जोक्स आणि त्याच्या डायलॉग्सवरती एवढा सटल जातो की तुम्हाला बघताना फार जास्त असं फील गुड असा एक्सपिरियन्स तुम्हाला येईल मूवी बघताना. मूवीचं सिनेमॅटोग्राफी फार उत्तम आहे. मूवीमध्ये काही गाणी आहेत, त्यातली मला पर्सनली 2 गाणी फार लक्षात राहिली. एक म्हणजे हाकामारी आणि दुसरं म्हणजे स्वर्गात आकाशगंगा. इट्स लाईक रिअली गुड. त्याचा डान्सही फार भारी आहे जो आता व्हायरलही होतो. सो ओव्हरऑल जर मूवीबद्दल बोलायला गेलं तर आय वूड सजेस्ट यू शुड डेफिनेटली गो फॉर इट. आणि जर तुम्ही मराठी मीडियममधून शिकलेले असाल तर आय वूड सजेस्ट यू शुड सिरियसली गो वॉच दिस मूवी इन थिएटर्स. आय थिंक अजूनही फार जास्त चांगला प्रतिसाद मिळतो आहे अजूनही 4 आठवड्यानंतरही. सो जर तुमच्या जवळपास हा चित्रपट अजूनही चालू असेल, आय वूड सजेस्ट प्लीज गो अँड वॉच दिस मूवी. आणि मलाही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो. थँक्यू.